नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ शिल्पा प्रशांत सुर्वे यांची उमेदवारी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेली आहे। यांच्याबरोबर जी उमेदवारांची टीम आहे ही टीम आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं उमेदवार आहे ते माहिती पाहिजे आणि आमचं मिशन काय, आमचं विजन काय रत्नागिरी शहराच्या बाबतीत आणि विशेषतः त्यांचं, यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये वैभवी विजय खेडेकर आणि नितीन लक्ष्मण जाधव हे BJPचे आहेत, असे 2 उमेदवार असणार आहेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये स्मितल सुरेश पावसकर आणि निमेश विजय नायर हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रीती रवींद्र सुर्वे आणि राजेंद्र रामकृष्ण शेटे हे दोन्ही धनुष्यबाण निशाणीचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये इलियास कादर खोपेकर आणि वंदना विनोद सावंत हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये सौरभ सुरेश मलुष्टे आणि पूजा दीपक पवार हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये राजीव यशवंत कीर आणि मेधा अविनाश कुलकर्णी हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये गणेश कमलाकर भारती आणि श्रद्धा संजय हळदणकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये नहिदा तन्वीर सोलकर आणि दत्तात्रय विजय साळवी हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये विजय गोविंद खेडेकर आणि सायली विकास पाटील हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 10 मध्ये मानसी सचिन करमरकर आणि राजेश कृष्णा तोडणकर हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 11 मध्ये समीर जगन्नाथ तिवरेकर आणि सुप्रिया संदीप रसाळ हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 12 सौ जागृती राहुल पिलणकर आणि राकेश चंद्रकांत नागवेकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 13 मध्ये आफरीन उबेद होडेकर आणि सुहेल अब्दुल लतीफ साखरकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 14 मध्ये संतोष उर्फ बंटी दत्तात्रय कीर, सौ निवेदिता निलेश कळंबटे आणि तिथे अखिला मजगावकर हे 2 AB फॉर्म दिलेले आमचे उमेदवार आहेत। तिथे एक उमेदवार आम्ही फायनल करू। प्रभाग क्रमांक 15 मध्ये वर्षा परशुराम ढेकणे ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत। सुशांत अभिमन्यू चवंडे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 16 मध्ये रुखसार जकी खान आणि सुहेल मोहम्मद मुकादम हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत। 32 पैकी 6 ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढते आणि उर्वरित सगळी जागांवर शिवसेना लढते। विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची गेली कित्येक वर्षाची नैसर्गिक जी युती आहे ती टिकवण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवत असताना सगळ्या आता असलेल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि 15 दिवसांना होणारा अन्य कदाचित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुका आम्ही मोठ्या ताकदीनं जिंकू असं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। आणि ज्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत या सलग 2 वेळा नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलं आहे, सभापती म्हणून काम केलं आहे। सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या स्वतः शिक्षिका होत्या, त्याच्यामुळं पारदर्शक विकास कसा करायचा आणि पारदर्शकपणानं लोकांशी संवाद कसा करायचा नम्रतेचा हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे आणि जनतेच्या मनातला हा आम्ही उमेदवार दिला आहे। हा उमेदवार देत असताना आमच्या पक्षाचे 3 उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते। त्याच्यामध्ये स्मितल सुरेश पावसकर, वैभवी विजय खेडेकर आणि ॲडव्होकेट समृद्धी सुदेश मयेकर या तिन्ही देखील नगराध्यक्षपदाच्या दावेदार होत्या, परंतु सगळ्यांनी
एकमतानं अधिकार मला आणि एकनाथ शिंदेसाहेबांना दिले होते. शिल्पाताईंचं तिकीट जाहीर झाल्यानंतर, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यात आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य काय तर तिन्ही उमेदवारांनी हात धरून माननीय शिल्पाताईंना उमेदवारी अर्ज भरायला नेला. हा एकसंघपणा जो महायुतीचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. शिल्पाताई 100% रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्षा होतील आणि पारदर्शक कार्यक्रम, पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक कामकाज हे नगरपालिकेमध्ये होईल याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री असल्यामुळं माननीय शिंदेसाहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. दुसरी स्पष्टपणाची रत्नागिरी नगरपालिकेतली आमची भूमिका अशी आहे की 9 वर्षानंतर ही निवडणूक होते. 9 वर्षामध्ये जे जे काही घडलं असेल ते बाजूला सोडून नव्यानं सुरुवात करताना 1 वर्षामध्ये नगराध्यक्ष आणि 32च्या 32 नगरसेवक यांना रत्नागिरी शहरातल्या लोकांना परफॉर्मन्स द्यावाच लागेल. ही मात्र 100% पक्षीय सक्ती आम्ही केलेली आहे. कोणाचीही गाई केली जाणार नाही. पारदर्शक कारभारच असला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि आमच्या पॅनलमध्ये महायुतीच्या सर्वसमावेशक अशी आम्ही तिकीटं दिलेली आहेत. युवा वर्गाला तिकीट दिलेलं आहे. महिला भगिनी तर आहेत. भाजपनं कधीच केलं नाही, तरी देखील सोशल इंजिनिअरिंग देखील ह्या संपूर्ण पॅनलमध्ये केलेलं आहे. आणि आजच आमचा विजय हा निश्चित झालेला आहे. त्याच्यामुळं जनतेच्या मनातला, पत्रकारांच्या मनातला आणि मतदारांच्या मनातला हा उमेदवार महायुतीनं आज रत्नागिरी शहरासाठी दिलेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून झाले, आता आपण प्रचाराला सुरुवात करणार. तुमच्या मुद्द्यांना आपण प्रसिद्ध लोकांसमोर घेऊन जाणार. या तुम्ही आधी बसाया. रत्नागिरी शहरामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत. रत्नागिरी शहर हे पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित व्हावं यासाठी आम्ही सगळेच मिळून प्रयत्न करतो आहे. मी अनेक वेळा असं सांगितलं की ज्यावेळी चांगल्या गोष्टीचं श्रेय आपण घेतो त्यावेळी काही गोष्टी ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्याची देखील जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ऑलरेडी स्वीकारलेली आहे. रस्त्यांना खड्डे पडणे हा जो काही नैसर्गिक वातावरणामुळं तयार झालेला एक प्रश्न आहे, ती देखील डांबरीकरणाची, काँक्रिटीकरणाची कामं रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहेत. आणि येत्या 2 महिन्यामध्ये रत्नागिरी शहरातल्या एकाही रस्त्याला खड्डा असणार नाही ही दक्षता प्रशासन म्हणून आम्ही घेतलेली आहे. रत्नागिरी शहराला सर्वांग सुंदर शहर बनवणं हे नगराध्यक्षांचं, नगरसेवकांचं ध्येय आहे आणि त्यांना शासन म्हणून आम्ही सगळे सपोर्ट करणार आहोत. निवडणुकांमध्ये आता महायुतीमध्ये खरोखरच मतभेद नाहीत. नाही, तुम्हाला कुठं दिसले मतभेद? आम्हाला दिसतात आता इकडून तिकडे सगळे चालले, सगळे इकडे कोण येते कोण जाते येते. नाही, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. हा काय आमच्यातला मतभेद नाही किंवा मनभेद नाही. शेवटी अजितदादा देखील आमचे उपमुख्यमंत्री आहेत, ते देखील सरकारमध्ये काम करत आहेत. काही ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले आहेत. अजून फॉर्म मागं घ्यायला भरपूर दिवस आहेत. आम्ही विचार करू. प्रभाग क्रमांक 15 राजन साळवे आपल्या मुलांसाठी प्रयत्नशील होते. त्यांची जी उमेदवारी आहे ती नेमकी नाकारल्याचं कारण नाही. पहिली गोष्ट, राजन साळवे साहेब हे शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांचे चिरंजीव हे आमच्या युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य आहेत. कार्यकारिणी सदस्य असताना तिथं एक जागा जी आहे ती आम्ही भारतीय जनता पक्षाला महिला म्हणून सोडलेली होती. तिथं विद्यमान नगरसेवक जे आहेत मुन्ना चवंडे, त्यांनी शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती जागा आमच्याकडे होती. तर एखादा कार्यकर्ता चांगलं काम करत असताना दुसऱ्या पक्षामध्ये त्याला जर उमेदवारी मिळत नसेल आणि असा चांगला सहकारी अथर्व साळवी यांच्या जोडीला येऊन त्या प्रभागाचा जर विकास होणार असेल तर सन्मान्य साळवी साहेबांशी चर्चा करून, आमचे जिल्हा संघटक संजू साळवी यांच्याशी चर्चा करून आणि स्वतः अथर्वशी चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये अथर्ववर कुठचाही अन्याय होणार नाही आणि त्याच्यावर कुठेही अन्याय करणारी प्रवृत्ती आमच्याकडे निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेणार. मगाशी साहेब बोललात की अजून माघार घ्यायला वेळ आहे, पण तुम्हाला असा ठाम विश्वास आहे की तुमचे मित्र तुमच्या अजितदादाचे सर्व उमेदवार माघारी घेतील किंवा लढतील? नेमकं काय वाटतं? वेळ अजून आताच जरतरवर कशाला चर्चा करायची? मला वाटते ते लढणार तुमच्याबरोबर. ती काय सांगितलं, फॉर्म मागं घ्यायची शेवटची तारीख माझ्या माहितीप्रमाणे 21 तारीख आहे. तर भरपूर पुलाखालनं पाणी जाईल ना तोपर्यंत. आताच चर्चा कशाला करा? माघार घेतील असं आम्ही समजूया. अजितदादाची सगळी. तर तुम्ही काय समजायचं हा वैयक्तिक पत्रकार म्हणून तुमचा प्रश्न आहे.
आणि त्या लोकशाहीमध्ये चौथ्या स्तंभाचा आम्हाला आदर आहे. त्याच्यामुळे आमची भूमिका काय ती 21 तारखेला आम्ही जाहीर करू. आता प्रत्यक्ष सामंत साहेब मैदानात कधी उतरतील ह्या निवडणूक झालेला नव्हता. So काय सिंधुदुर्गामध्ये ॲडव्होकेट सावंत म्हणून जे आहेत त्या नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडीमध्ये शिवसेनेमार्फत निवडणूक लढवत आहेत. वेंगुर्ल्यामध्ये पिंटू गावडे नावाचे एक युवा कार्यकर्ते आहेत, ते नगराध्यक्ष म्हणून लढत आहेत. मालवणमध्ये निलेश राणेंनी जो शिवसेनेचा फॉर्म भरला आहे ते तिथं लढत आहेत. आणि कणकवलीमध्ये अजून चित्र स्पष्ट होत नाही. काल जे निलेशजींनी सांगितलं ते देखील चित्र 2-3 दिवसामध्ये स्पष्ट होईल. पण राणेसाहेबांच्या सांगण्यावरनं शिवसेना पूर्ण थांबलेली होती. आमची युती व्हावी, महायुती व्हावी हीच इच्छा होती. आणि जे काल आणि परवा शिवसेनेने फॉर्म भरलेले आहेत हे राणेसाहेबांची चर्चा करूनच फॉर्म भरलेले आहेत. आणि त्याच्यातनं राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या काही घडामोडी होतील त्यासाठी आम्ही राणेसाहेबांसोबत आहोत. सर, रायगडमध्ये जर आपण बघितलं तर रायगडमध्ये पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा गोगावले विरुद्ध तटकरे अशी साधारणपणे आता कोल्ड वॉर किंवा आता कोल्ड वॉर नाही, जिथं वैयक्तिक लढाई सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये पार्टीचा काही प्रश्न येत नाही. पहिलं म्हणजे गोगावले साहेबांनी जे पॅनल उभं केलेलं आहे शिवसेनेचं त्याच्याबरोबर आम्ही सगळे आहोत. माझ्या माहितीप्रमाणे कर्जतला जिथे महेंद्र थोरवे आहेत तिथं आमची भाजपबरोबर युती झालेली आहे. अलिबागमध्ये महेंद्र दळवी आहेत तिथं भाजपबरोबर युती झालेली आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आहेत की नाही मला माहीत नाही, पूर्ण माहिती घेतली नाही याची. पण महाडमध्ये मात्र काही गोष्टीमध्ये घडामोडी झालेल्या आहेत. त्याची उत्तरं आता देणं योग्य नाही. पण ठीक आहे, जे काय असेल तुम्ही तुमच्या माध्यमातून बघा. नाराजी बंडखोरीच्या भीतीने नगराध्यक्षाचं नाव उशिरा जाहीर करण्यात आलंय, हे खरं आहे का असं का नाराज अजून सुद्धा दिसत नाही वगैरे वगैरे वगैरे, काय खरं आहे का नाराजी काय? हे प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्ही लवकर जर आला असता, बरोबर आहे, आणि लवकर येऊन जर फॉर्म भरताना बघितला असता तर ही शंका तुमची दूर झाली असती. कुठेही गटबाजी नाही, कुठेही वाद नाही. तुम्ही लावण्याचा पण प्रयत्न करू नका, त्याच्यात काय कोणी यशस्वी होणार नाही. शिल्पाताईंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्वतः सुदेश मयेकर फॉर्म भरायला होते, स्मितलताई पावसकर फॉर्म भरायला होत्या आणि वैभवीताई खेडेकर आणि विजय खेडेकर हे दोन्ही फॉर्म भरायला होते. आम्ही पक्ष म्हणून वावरतोच, पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही कुटुंब म्हणून वावरतो. तुमच्या समोर नाराज व्हायची कोणाची हिंमत नाही. तुम्ही नाही ना झाले. मला एक कळलं आहे की भावी पंचायत समितीला इच्छुक आहेत. सर परत बोला काय म्हणजे